लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होत असल्याने प्रशासन जोराने कामाला लागलेले. अवघे काही दिवस मतदानाला शिल्लक असल्याने प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक प्रशासकीय इमारतीत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घेतली. निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीआधी व निवडणुकीच्या दिवशी तसेच निवडणूक झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था कशी राखावी, तसेच आचारसंहितेचे पालन कसे करावे, पोलीस पाटलांची यामध्ये असलेली भूमिका, त्यांनी घ्यावयाची काळजी, करावयाची कामे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल आणि त्यासाठी आम्ही पूर्ण व्यवस्थित व काळजीपूर्वक काम करणार असे आश्वासन पोलीस पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नरेंद्र सोनवणे यांच्यासह चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, अडावद पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये काय मार्गदर्शन करण्यात आलं? आज साहेबांनी तहसीलदार साहेब थोरात साहेब यांनी निवडणूक संदर्भात सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांनी सर्व पोलीस पाटील यांना साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल पोलीस पाटलांतर्फे आभार मानण्यात आले. आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे PI मॅडमांचं नाव कमलाकर मॅडम उपस्थित होत्या. शहर पोलीस स्टेशनचे विलेज दादा हजर होते. सगळे तालुक्याचे पोलीस पाटील हजर होते. साहेबांनी निवडणूक कशी पार पाडावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. निवडणूक पोलीस पाटलांना कायदा सुव्यवस्थेविषयी हे ठेवण्याचे साहेबांनी सांगितलेले आहे. आज तहसील कार्यालय चोपडा येथे तालुक्यातील तिन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले पोलीस पाटील यांची बैठक संबंधित पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयाने घेण्यात आली. यावेळेस पोलीस पाटील यांची जी कर्तव्यसूची आहे त्यामध्ये प्रामुख्याने मतदानपूर्व तयारी, मतदानाच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला करायची तयारी आणि प्रत्यक्ष मतदान दिवशी करायचे कामकाज या संदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या असून प्रामुख्याने आमचा भर मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा सर्व मतदारांना पुरविणे, आवश्यक त्या ठिकाणी कूलर, आवश्यक त्या ठिकाणी मंडप, सावलीसाठी ही व्यवस्था करणे, तसेच मतदान अधिकारी यांच्या भोजन किंवा इत्यादी व्यवस्था त्या ठिकाणी करणे आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे की आचारसंहिता पालन आणि कायदा सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी पोलीस पाटील यांच्या असल्या कारणाने त्यांना देखील त्या संदर्भात सविस्तर माहिती करण्यात आली. तर यामध्ये काय आपल्याला मार्गदर्शन करण्यात? आज रोजी माननीय तहसीलदार साहेबांनी पोलीस पाटलांची पूर्ण तालुक्याच्या पोलीस पाटलांची आज रोजी मीटिंग ठेवण्यात आलेली होती. निवडणुकीसंदर्भात साहेबांनी बऱ्याचपैकी सूचना केल्या. कुठे काय करायचं, कोणत्या सिच्युएशनला काय हँडल करायचं, कर्मचाऱ्यांना बूथ न सोडण्याच्या बाबतीत सूचना केल्या. माननीय ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PI कमलाकर मॅडम यांनीही कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना केल्या. आणि इमर्जन्सीमध्ये काही अडचणी आल्या केव्हाही फोन करा, आम्ही हजर राहू या संदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि पोलीस पाटलांचे कर्तव्य कार्य कसे पार पाडायचे याविषयी त्यांनी सूचना दिल्या. लोकनायक न्यूज